नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा केवळ आणि केवळ उजळणी म्हणजेच रिव्हिजनचा आहे. न चुकता सगळे प्रश्न तुम्ही लिहून सोडवायचे आहेत. चला तर मग. सर्वात प्रथम आपण अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिके स्वरूप आणि इतर सूचना बघून मग आपण उजळणीकडे किंवा रिव्हिजनकडे वळत आहोत. आपल्याला थर्ड ऑनलाईन एक्झाम म्हणजेच फर्स्ट सेमिस्टरसाठी लावलेला अभ्यासक्रम असा आहे. भाग 1 पाठ 1 ते 4, ज्याच्यामध्ये पहिली प्रार्थना आहे सर्वात्मका शिवसुंदरा, यावर प्रश्न विचारले जात नाहीत शक्यतो. दुसरी कविता संतवाणी, ज्यामध्ये भेटी लागी जीवा आणि संत कृपा झाली हे 2 अभंग आहेत. ते आपल्याला अभ्यासाला आत्ता एक्झामसाठी आहेत. त्यानंतर तिसरा पाठ आहे बेटा मी ऐकतो आहे. चौथा पाठ आहे GIP रेल्वे. हे भाग क्रमांक 1 मधले एकूण 4 जे पाठ कविता आहेत ह्या आपल्याला परीक्षेसाठी आहे. त्यानंतर पहिल्या भागातलंच सुलवाचन आहे काझीरंगा. तर हे आपल्याला अभ्यासायचं नाही आहे, कारण कोविड-19च्या प्रकोपामुळे शैक्षणिक वर्ष 2020 आणि 21 मधल्या अभ्यासक्रमातून सरकारने स्थूलवाचनाचा काझीरंगाचा पाठ वगळलेला आहे, तो स्किप केलेला आहे, तर तो अभ्यासायचा नाही आहे. त्यानंतर आपण आता भाग 2 कडे वळूया. भाग 2 मध्ये 5 ते 8 पाठ आहेत, बरोबर. पण 5वी कविता जी आहे व्यायामाचे महत्त्व, ती कविता आपल्याला अभ्यासायची आहे. 6वा पाठ आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ, तो पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. पाठ 7वा आहे दिव्याच्या शोधामागचं दिव्य, हा आपण शिकवलेला नाहीये, कारण हा सुद्धा पाठ वगळण्यात आलेला आहे, स्किप केलेला आहे. 7वा पाठ स्किप केलेला आहे. त्यानंतर 8वा पाठ आहे सकूआजी, हा आपल्याला अभ्यासाला आहे. त्यानंतर स्थूलवाचन जे आहे हास्यचित्रातली मुलं, हा सुद्धा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. तर हा तुमचा एकूण पोर्शन आहे. भाग 1 मधील पाठ 1 ते 4, भाग 2 मधील पाठ 5, 6, 8 आणि स्थूलवाचन, बरोबर. भाग 1 आणि 2 तुम्हाला एक्झामसाठी आहे. मला वाटतं तुमचा अभ्यासक्रम म्हणजेच पोर्शन तुम्हाला कळलं असेल. आता आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे वळतोय. जे पाठ भाग 1 आणि 2 मध्ये जे पाठ आहेत लेसन्स, गद्य विभाग, हा एकूण 12 मार्कांचा गद्य विभाग आहे. 12 मार्कांचे प्रश्न या लेसनवर किंवा गद्यावर येणार आहेत. ठीक. त्यानंतर पद्य आहेत म्हणजे कविता, पद्य विभाग, यावर 10 मार्कांचे प्रश्न विचारले जातील. कवितेसाठी 10 मार्क ठेवलेले आहेत. आणि स्थूलवाचन जो आहे यावर 4 मार्कांचे प्रश्न विचारले जातील. व्याकरणाचा भाग जो आहे हा व्याकरणाचा भाग 11 मार्कांचा असेल. आणि उपयोजित लेखन, ज्याच्यामध्ये रायटिंग स्किल असणार आहे, तर हा प्रश्न 13 मार्कांचा असणार आहे. एकूण 4 प्रश्न आहेत. पुन्हा एका, पहिला प्रश्न गद्य विभागाचा 12 मार्कांसाठी आहे. दुसरा विभाग पद्य विभाग आहे, प्रश्न दुसरा हा 10 मार्कांसाठी आहे. स्थूल वाचनाचा तिसरा विभाग आहे, प्रश्न तिसरा तो 4 गुणांसाठी आहे. आणि प्रश्न तिसरा अस्थूल वाचनाचा आणि प्रश्न तिसरा व्याकरण विभागावर आहे. आणि या व्याकरण विभागामध्ये जे जे व्याकरण शिकवलेलं आहे ते सगळं व्याकरण करायचं आहे. 11 मार्कांसाठी व्याकरणाचा प्रश्न आहे. आणि प्रश्न चौथा उपयोजित लेखनावर आधारित आहे. यामध्ये कुठल्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. 13 मार्कांसाठी आहे. निबंध लेखन कंपल्सरी आहे. त्यानंतर जेवढ्या कृती आपल्या झालेल्या आहेत बाकीच्या, त्यातनं कुठली एक कृती तुम्हाला सोडवायची आहे. कळलं? तर हे तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं. आता इतर सूचना म्हणजे मुलांनो, आत्तापर्यंत आपण 2 ऑनलाईन असेसमेंट केलेले आहेत. त्याच्यामध्ये अटॅचमेंट कशी असते ते तुम्हाला सांगितलेलं आहे. याही ऑनलाईन
असेसमेंटला किंवा ऑनलाईन एक्झामला तुम्हाला अटॅचमेंट करायची आहे. ही करत असताना मोठं फुलस्केपचं पेज त्याच्यावरच सगळं सलग लिहायचं आहे आणि क्लिक करून पाठवणार आहात. जेवढ्या तुमच्या अटॅचमेंट म्हणजे वाढतील, फोटोंची संख्या तुमची वाढतील, तितकं ते पटकन जाऊ शकत नाही. कळलं? तर त्यासाठी मोठा फुलस्केप तुम्ही वापरणार आहात आणि त्याच्यावर सगळं करून मग ते आम्हाला पाठवणार आहात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण रिव्हिजनकडे जाऊया. ही जी रिव्हिजन मी तुम्हाला देते आहे, ही यातून तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे. मी थांबत जाणार आहे, उत्तरं लिहायची आहेत तुम्हाला. कळलं? चला तर मग आपण व्याकरण विभागाने सुरुवात करत आहोत. तुमच्याकडे रफबुक मराठीची जी नोटबुक आहे, त्या नोटबुकमध्ये हे लिहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण समानार्थी शब्दाने सुरुवात करतो आहोत. वरती हेडिंग द्या, समानार्थी शब्द. तुम्ही माझ्याबरोबर लिहित आहात. आपण एकत्रितपणे सॉल्व करत आहोत. कळलं? दिलं हेडिंग, समानार्थी शब्द लिहा. चला पुढे. पहिला शब्द आहे माऊली. स्क्रीनशॉट काढून नंतर करीन असं करू नका. थांबला तो संपला. कळलं? म्हणून ताबडतोब उत्तरं समोर लिहायची आहेत. नाही आलात तर मी आहे तुमच्याकडे. पहिलं माऊली, त्याचा अर्थ लिहा. नुसता अर्थ लिहू नका, शब्द लिहा आणि अर्थ लिहा, म्हणजे तुमच्याकडे एकत्रितपणे ते सगळं मिळेल. झालं? उत्तर येत असेल तर लिहा, नसेल येत तर जागा सोडा, विचार करा. दुसरं आहे जीव. तिसरा आहे चंद्र. मी 10-10 सेकंदाचा वेळ देते, जेणेकरून तुमचं उत्तर सुद्धा लिहिलं जाईल. उत्तर पण समोर लिहित चला. चौथा आहे मन. पाचवा आहे विश्वास. सहावा आहे इशारा. या शब्दांना समानार्थाचे शब्द द्यायचे आहेत. सातवा आहे लाचार. आठवा आहे निराश. नववा आहे अस्वस्थ. दहावा आहे कोलाहल. अकरावा आहे तऱ्हेवाईक.
12 आहे मुसाफिर. 13 आहे उद्युक्त. तुमची उत्तर लगेच चेक करा. चला, माऊली म्हणजे आई, जीव म्हणजे प्राण, चंद्र म्हणजे शशी, मन म्हणजे चित्त, विश्वास म्हणजे खात्री, इशारा म्हणजे खूण, लाचार म्हणजे अगतिक, निराश म्हणजे खिन्न, अस्वस्थ म्हणजे बेचैन, कोलाहल म्हणजे गोंधळ, तरेवाईक म्हणजे विचित्र, मुसाफिर म्हणजे प्रवासी, उद्युक्त म्हणजे प्रेरित. आता पुढे जाऊया. 14 आहे प्रवास. समानार्थाचे शब्दच आहेत. जरा स्पीड वाढवा. 15 आहे गर्दी. आठवणारे अर्थ पटापट लिहून टाका. 16 आहे प्रलोभन. 17 आहे लिपिक. 18 आहे आश्चर्य. 19 सरळ मार्गी. 20 नावाजलेले. 21 फुकट. समान अर्थाचे शब्द लिहायचे तुम्हाला. 22 गंमत. 23 मित्र. 24 अग्नी. 25 वैरी. 26 वायू. 27 ध्वज. आपण यांची उत्तरं बघूयात. पटापट चेक करायची आहेत. प्रवास म्हणजे सफर, गर्दी म्हणजे झुंबड, प्रलोभन म्हणजे लालूच, लिपिक म्हणजे कारकून, आश्चर्य म्हणजे नवल, सरळमार्गी म्हणजे एकेरी, नावाजलेले म्हणजे नामांकित, फुकट म्हणजे मोफत, गंमत म्हणजे मौज, मित्र म्हणजे सखा किंवा दोस्त, अग्नी म्हणजे आग, वैरी म्हणजे शत्रू किंवा दुश्मन, वायू म्हणजे वारा वात पवन अनिल, ध्वज म्हणजे झेंडा. मला वाटतं तुमचं लिहून होत असावं. नसेल होत तर जरा फास्ट लिहित चला. चला जाऊया पुढच्या स्लाइडवर. आता पुन्हा समानार्थाचे शब्द आहेत, लिहून घ्या पटापट. धवल. लिहिता लिहिता उत्तरं लिहायची आहेत. 29 आहे श्रम. 30 आहे देश. 31 कहाणी. 32 सरिता.
33 आहे विद्यालय. 34 आहे स्नान. 35 आहे मस्तक. 36 आहे वृक्ष. 37 आहे खेडे. उत्तरं लिहून झाली असतील तुमची. चला आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. तुमची उत्तरं चेक करा. धवल म्हणजे पांढरे किंवा शुभ्र सुद्धा चालेल. पांढरे किंवा शुभ्र. श्रम म्हणजे कष्ट. देश म्हणजे राष्ट्र. कहाणी म्हणजे गोष्ट. कथा सुद्धा चालेल. सरिता म्हणजे नदी, तटीनी पण चालणार आहे. विद्यालय म्हणजे शाळा. स्नान म्हणजे आंघोळ. मस्तक म्हणजे डोकं. वृक्ष म्हणजे झाड, तरू. खेडे म्हणजे गाव किंवा ग्राम, काहीही चालेल. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. टायटल लिहा विरुद्धार्थी शब्द. सगळे विरुद्धार्थी प्रश्न उत्तर दोन्ही लिहायची आहे तुम्हाला. ताबडतोब लिहितच पुढे चला, म्हणजे तुमची रिव्हिजन ही होऊन जाईल. चला जाऊया प्रश्नाकडे. एक मोठेपणी. प्रश्न लिहित जा. विरुद्धार्थीची क्रॉसची फुली करा आणि बाजूला उत्तर लिहित चला. दुसरं आहे अल्पकाळ म्हणजे कमी वेळ. तिसरं आहे उत्तरित. चौथं आहे आत. जी उत्तरं येत असेल ती लिहित चला. नाही आली तर मग मी उत्तरं सांगते तेव्हा लिहून घेत चला. पाचवं आहे आजी. सहावं आहे म्हातारी. सातवं आहे नवा. आठवं आहे महागडा. नववं आहे उष्ण. 10वं आहे सुरुवात. 11 सजीव. 12 आहे स्वावलंबन. 13 मित्र. 14 आहे सात्विक. चला पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. उत्तर आहे मोठेपणी, लहानपणी. मध्ये मी क्रॉस घालू शकले नाही, त्यामुळे म्हणजे विरुद्धार्थी शब्दाचं जे चिन्ह आहे ते घातलेलं नाहीये, तर तेवढं समजून घ्या. लाल अक्षरातली उत्तर आहेत. मोठेपणी, लहानपणी. अल्पकाळ म्हणजे कमी वेळ. दीर्घकाळ म्हणजे खूप वेळ. उत्तरित म्हणजे उत्तर दिलेले असतं आणि विरुद्ध शब्द आहे अनुत्तरित. आत, बाहेर. आजी, आजोबा. म्हातारी, म्हातारा. नवा, जुना. महागडा, स्वस्त. उष्ण, शीतल. सुरुवात, शेवट. सजीव, निर्जीव. स्वावलंबन, परावलंबन. मित्र, शत्रू. सात्विक, तामसी.
तामसी म्हणजे रागीट. मला वाटतं उत्तरं तुमची चेक झाली असतील. जी येत नसेल ती उत्तरं बघून लिहायची आहेत. जाऊया पुढच्या स्लाइडवर. आता पुढचे विरुद्धार्थी शब्द आहेत. 15व जडत्व. 16 आहे सशक्त. तुम्ही उत्तर लिहिता आहात म्हणून मी मध्येच थांबलेले आहे. 17 आहे मागे. 18 विकत. 19 आता. 20 आहे मृत म्हणजे मेलेले. 21 खात्री. 22 प्रश्न. 23 धीट. 24 हजर. 25 सुंदर. 26 स्तुती म्हणजे कौतुक. 27 कडक. 28 इलाज. झाली उत्तरं लिहून. चला आपण वळूया आता उत्तराकडे. जडत्वाच्या विरुद्धार्थी शब्द आहे. पुन्हा सांगते इथे विरुद्धार्थी चिन्ह वापरलेलं नाहीये. काही टेक्निकल इश्यूमुळे लाल अक्षरात दिलेली आहेत ती उत्तर आहेत विरुद्धार्थी शब्दाची. जडत्व, चेतनत्व. जडत्व म्हणजे जाडेपण वगैरे. सशक्त, अशक्त. मागे, पुढे. विकत, फुकट. आता, नंतर. मृत, जिवंत. मृत म्हणजे मेलेले, त्याच्या विरुद्ध जिवंत. खात्री, शंका. प्रश्न, उत्तर. धीट, भित्रा म्हणजे घाबरट. हजर, गैरहजर. सुंदर, कुरूप. कुरूप म्हणजे घाणेरडे कसे तरी दिसणारे. स्तुती, निंदा. स्तुती म्हणजे प्रशंसा आणि प्रशंसाच्या विरुद्ध निंदा. कडक, सौम्य. सौम्य म्हणजे सॉफ्ट. इलाज, नाईलाज. मला वाटतं उत्तरं तुम्हाला समजली असतील. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. विरुद्धार्थी शब्द आहेत अजून. पुढचे प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला सॉल्व करायचे. चला. 29 अधोगती. 30 कमजोर. 31 जड. 32 पौर्णिमा. 33 रात्र. 34 भूक. 35 जीवन. 36 असभ्य.
37 शेवट. 38 पुराणा. शब्द बरोबर आहे, पुराणा. 39 उद्धट. 40 कृपा. 41 सज्जन म्हणजे चांगला माणूस. 42 पाया म्हणजे बेस. मला वाटतं उत्तरं लिहून झाली असतील. चला आता आपण उत्तरांकडे वळूया. अधोगती, प्रगती, कमजोर, मजबूत, जड, हलके, पौर्णिमा, अमावस्या, रात्र, दिवस, भूक, तहान, जीवन, मरण, असभ्य, सभ्य, शेवट, सुरुवात, पुराणा, नवखा, उद्धट, नम्र, कृपा, अवकृपा, सज्जन, दुर्जन, पाया, माथा. म्हणजे डोंगराचा पाया, बेस, आणि त्याच्यावरचा जो असतो तो माथा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. लिंग बदला. हेडिंग लिहून घ्या, लिंग बदला. माता, बालक, मुलगी, पुत्र, जरा घाई करा, गृहस्थ, आई, विद्यार्थी, 8वं आहे शिक्षक. झालं लिहून? उत्तर बघा. लिंग बदला असा प्रश्न होता. माता, पिता, बालक, बालिका, मुलगी, मुलगा, पुत्र, कन्या, गृहस्थ, गृहिणी, आई, बाबा, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका. मला वाटतं हे सगळ्यांचं बरोबर असेल. हां, चला नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. आता पुढचा प्रश्न आहे लिंग ओळखा. 3 प्रकारची लिंग आहेत. स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग. म्हणताना नपुसकलिंग म्हणतो पण नपुंसकलिंग आहे ते. लिहिली सूचना? चला प्रश्नाकडे वळूया. 1 आवार. मंदिराचे आवार. पटापट लिहा, उत्तर पण समोरच. दुसरं आहे खांब. तो, ती, ते वापरा आणि लिहा उत्तर. सुरुवातीचं पहिलं अक्षर लिहिलं तरी चालेल आणि नंतर पूर्ण करा. शॉर्टकट सांगते. तिसरं आहे इमारत. चौथा आहे ध्वज. जरा फास्ट जाऊया. 5वं आहे तिकीट. 6वं आगगाडी. 7वं आहे प्रवास. 8वं आहे इनाम. 9वं आहे शहर. लिंग ओळखा चालू आहे.
10वं आहे दंतकथा. 11 आहे गावगाडा. आणि 12 आहे आठवण. मला वाटतं उत्तरं लिहून झाली असेल तुमची. चला चेक करूया. एवढेच प्रश्न येथे. आवार, ते आवार म्हणून नपुंसकलिंग. खांब, तो खांब म्हणून पुल्लिंग. इमारत, ती इमारत म्हणून स्त्रीलिंग. ध्वज, ध्वज म्हणजे झेंडा, तो झेंडा किंवा तो ध्वज म्हणून पुल्लिंग. तिकीट, ते तिकीट म्हणून नपुंसकलिंग. आगगाडी, ती आगगाडी म्हणून स्त्रीलिंग. प्रवास, तो प्रवास म्हणून पुल्लिंग. इनाम, ते इनाम म्हणून नपुंसकलिंग. शहर, ते शहर म्हणून नपुंसकलिंग. दंतकथा, ती दंतकथा किंवा ती कथा म्हणून स्त्रीलिंग. गावगाडा, तो गावगाडा म्हणून पुल्लिंग. आठवण, ती आठवण स्त्रीलिंग. समजलं कसं ओळखायचं ते? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया एकदा. वचन बदला. मला माहिती आहे वेळ संपत चाललेली आहे. पटकन एवढा प्रश्न घेऊया आपण. वचन बदला. 1 इमारत. तुम्ही पटापट उत्तरं लिहित चला, चालेल मला. वचन बदलामध्ये कळणार आहे. इमारत, देवालय, खांब, कळस, फूल, पान, तोरण, निशाण, खुर्ची, डबा, गोष्ट, काठी, चेहरा. वचन बदला चालू आहे. कविता, सही, वर्ग. मला वाटतं उत्तरं लिहून झाली असतील. आपण उत्तरं चेक करूया. 1 इमारत, अनेक इमारती. 1 देवालय, अनेक देवालये. 1 खांब, अनेक खांब. 1 कळस, अनेक कळस. 1 फूल, अनेक फुले. नुसतं फूल लिहिताना फूचा उकार दुसरा असतो आणि फुले लिहिताना फूचा उकार पहिला येतो. 1 पान, अनेक पाने. 1 तोरण, अनेक तोरणे. 1 निशाण, अनेक निशाणे. 1 खुर्ची, अनेक खुर्च्या. 1 डबा, अनेक डबे. 1 गोष्ट, अनेक गोष्टी. 1 काठी, अनेक काठ्या. 1 चेहरा, अनेक चेहरे. 1 कविता, अनेक कविता. 1 सही, अनेक सह्या. 1 वर्ग, अनेक वर्ग.